आपण काय बघितलं बघ, आपण बघितलं हा काय असतो फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा काय तुमचा फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं ऑल, इथं काय असतं साइन, ठीक आहे, आणि इथं काय असतं टॅन, आणि इथं काय असतं मग कॉस. ज्याचं कन्वर्जन करणार तो पॉझिटिव्ह असतो. सांगितलं होतं ना साइन 90 प्लस थिटा आहे, तर साइन 90 प्लस थिटाची व्हॅल्यू काय देते कॉस थिटा. मग कॉस थिटा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. काय असतं पॉझिटिव्ह असतो. दुसरं 90 आणि 270 आला तर फंक्शन काय करतो चेंज करतो. म्हणजे काय साइनचं काय करेन कॉस, कॉसचं काय करेन साइन आणि टॅनचं काय करेन क्वार्टर. जसं एक्झाम्पल बघूया आपण. आता मी म्हटलं साइन 210 आहे, साइन काय 210. 210 जर बोललो तर काय होणार तुमचं 180 प्लस 30 काय होणार आहे साइन 180 प्लस 30 बनणार आहे. काय डाऊट आहे? दुसरं अजून काय पॉसिबल आहे? मी असे म्हणू शकतो ना साइन 270 मायनस 60 हे म्हणू शकतो ना मी. 270 मधून 60 गेले तर किती राहणार आहे 210 राहणार आहे. 180 मध्ये 30 मिळवले तर किती राहणार आहे 210 होणार आहे. हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे एकाच व्हॅल्यूचे आपण दोन फंक्शन मध्ये लिहू शकतो. ठीक आहे. चला इथं काय आलेलं आहे 180 आलं. फंक्शन चेंज करेल का? फंक्शन कधी चेंज करतो 90 आणि 270. इथं फंक्शन चेंज करेल का? नाही. म्हणजे साइन काय आला 30. साइन काय आलं 30. मला सांगा कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला 180 प्लस 30. 180 प्लस 30 म्हणजे टॅन आहे. जर टॅन असेल तर साइन काय करेल चेंज करेल. कारण की इथं टॅन फक्त पॉझिटिव्ह ना, इथं काय साइन आहे. इथं टॅन पॉझिटिव्ह करेल, साइन वाला पॉझिटिव्ह करणार नाही. म्हणजे किती आला मायनस. म्हणजे उत्तर काय आलं मायनस. आणि साइन 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती 1/2. म्हणून काय आन्सर आलं -1/2. सिमिलरली याचं पण 270 आहे. फंक्शन काय करेल चेंज करेल. म्हणजे किती कॉस 60. कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला 270 आलेला आहे आणि परत रिटर्न गेला म्हणजे काय टॅन. पण इथं काय साइन आहे. साइन काय चेंज करेल का? म्हणजे साइनचं साइन काय होऊन जाईल चेंज करेल. म्हणजे किती झालं मायनस. आणि कॉस 60 ची व्हॅल्यू किती येणार आहे -1/2. सिमिलर व्हॅल्यू घेऊया. सिमिलर व्हॅल्यू घ्या तुम्ही कॉस 210 कॉस 210 टॅन 210 आणि टॅन 210. मी जर 210 जर म्हटलं तर काय म्हणणार तुम्ही कॉस 180 प्लस 30 काय म्हणणार कॉस 270 मायनस 60. परत इथे पण तेच टॅन 270 मायनस 60. इथं काय टॅन 180 प्लस 30. कळालं का नाही? दिसतंय तो पाठ. हा बघा आता काय इथं 180 आलेलं आहे. 180 असेल फंक्शन चेंज करेल का? नाही. म्हणजे कॉसचं काय जाईल कॉसच राहील. आणि काय झालं कॉस 30. कोणत्या क्वाड्रंटचा पार्ट आहे? कोणत्या क्वाड्रंटचा पार्ट आहे? या क्वाड्रंटचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये टॅन. पण तिथं काय कॉस कन्व्हर्टेबल झालेला आहे. काय करेल साइन काय करेल निगेटिव्ह देऊन टाकेल. साइन काय करेल निगेटिव्ह देईल. साइन निगेटिव्ह दिला, साइन निगेटिव्ह असेल मग निगेटिव्ह. आणि कॉस 30 म्हणजे किती √3/2. काय डाऊट आहे -√3/2. सिमिलरली इथं काय म्हटलं मी कॉस 270 म्हटलं तर फंक्शन काय करेल तो चेंज करेल. फंक्शननी चेंज केलं म्हणजे काय झालं साइन. आणि काय झालं तुमचा 60. आता मला सांगा कोणत्या क्वाड्रंट मध्ये थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह होणार टॅनचा कन्वर्जन पॉझिटिव्ह होणार. पण इथं कोणाचं कन्वर्जन करतोय कॉसचं. म्हणजे काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे. मायनस साइन 60 म्हटलं तर काय -√3/2. टॅन साठी झाला. टॅन साठी आलो 180 तर फंक्शन चेंज करेल का? नाही. 180 फंक्शन चेंज करणार नाही. म्हणजे काय टॅन 30 राहणार आहे. ओके. कोण पॉझिटिव्ह असणार आहे टॅन पॉझिटिव्ह. तिथं टॅनचंच कन्वर्जन चालू आहे म्हणजे टॅन कसं राहील पॉझिटिव्ह राहणार आहे. टॅन पॉझिटिव्ह राहत असेल टॅन 30 ची व्हॅल्यू किती होते 1/√3. किती होतं 1/√3. आता किती आलं 270 तर टॅन आहे. टॅनचं काय होऊन जाईल कॉट बनेल. काय बनेल कॉट बनेल. आणि कॉट काय 60. कॉट काय
60. कॉट 60 ची व्हॅल्यू किती असते? √3. म्हणजे याचा उलटा लिहायचा आहे, म्हणजेच किती होऊन जाईल? 1/√3. आणि पॉझिटिव्ह राहणार आहे कारण की टॅनचं कन्व्हर्जन चालू होतं. क्लिअर आहे? समजलं इथपर्यंत? आता सिमिलरली इथं दिसते का पार्ट? इथं पार्ट दिसतंय. मग अजून 3 एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला अजून डाऊट राहणार नाही. मग समजले? कोणाचं पण मी असं विचार करू शकतो. जर मी सपोज साइन 135 म्हटलं, साइन 135, कॉस 390 म्हटलं, टॅन 60 240 म्हटलं. एक्झाम्पल घेतलं. आता चला 130 पहिले मी कसं लिहिणार? आता साईनला कसं लिहिणार? साइन एक लक्षात ठेवा, 5 जर लास्टला जर येत असेल तर 100% 45 घेऊन आलेला असतो. तो काय असतो? 45. साइन किती होणार मग? 90 प्लस 45 म्हणणार आहे. आता मला सांगा 90 आलाय ना, 90 आलं तर काय करेल? फंक्शन चेंज करून घेईल. म्हणजे साइनचं काय झाला? कॉस झाला. आणि कॉस काय झाला? 45. कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेलेला? पहिले सेकंड क्वाड्रंट मध्ये आलेला. सेकंड मध्ये काय? साइनचं ज्याचा कन्वर्जन होणार तोच पॉझिटिव्ह. साइनचंच कन्वर्जन झालेलं आहे. साइनचं कन्वर्जन झालं म्हणजे काय म्हणा तुम्ही? तो काय राहणार आहे? पॉझिटिव्ह राहणार आहे. कॉस 45 ची व्हॅल्यू किती? 1/, कळालं? 1/√2. चला कॉस 390, कॉस 390. आता कॉस 390 कसं फिल करावं लागेल तुम्हाला? कॉस 360 प्लस 30, 360 प्लस 30, 360 प्लस 30. आता काय झालं? 360 फंक्शन चेंज करेल का? फंक्शन कधी चेंज करतो? फक्त 90 आणि 200. मग इथं काय होणार आहे? कॉसचं कॉसच राहणार आहे आणि कॉस काय झाला? 30 झाला. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? कोणत्या क्वाड्रंट मध्ये? हे बघा, इथून निघाला इथपर्यंत आलाय 360. इथं काय सगळे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इथं फंक्शनचं साइन चेंज होणार आहे का? नाही. म्हणजेच कॉस 30 ची व्हॅल्यू किती देणार आहे? √3/2. कॉस 30 ची व्हॅल्यू किती देणार? √3/2. चला नेक्स्ट आहे 240. 240 म्हटलं तर काय होणार आहे? टॅन 240 कसं करणार तुम्ही? दोन पद्धती म्हणू शकतो. 240 जसं की ते 180 प्लस 60 करू शकतो ना. 210 आहे ना, 240 तर करायचंय. म्हणजे किती? 180 प्लस 60 म्हणू शकतो, किंवा काय म्हणू शकतो? 270 मधून किती? 30 कमी केलं. असो. टॅन कोणत्या क्वाड्रंट मधला पार्ट आहे? तिसऱ्याच क्वाड्रंटचा आहे. त्याच कन्वर्जन चाललंय. त्याचंच कन्वर्जन चाललं. काय फंक्शन चेंज करेल का? नाही. फंक्शन म्हणजे 180 असल्यामुळे फंक्शन चेंज करणार नाही. म्हणजे टॅनचं टॅनच राहिला आणि 60 झालं. पॉझिटिव्हचा पॉझिटिव्ह राहिला. का बरं? कारण की त्याच क्वाड्रंट मध्ये गेलाय. मग टॅन 60 किती आहे? टॅन 60 किती? √. समजलं? काय डाऊट आहे? ठीक, थांबू आपण.